समजा महाराष्ट्राचा हवामान विभाग असेल किंवा भारताचा हवामान विभाग असेल, त्यांच्याकडे एवढे मोठे इन्स्ट्रुमेंट आहे, GPS सिस्टीम आहेत, आयोनिक सिस्टीम आहेत, तर त्याच्यामध्ये त्यांच्याकडे एवढ्या सिस्टीम असून ते अंदाज का सांगू शकत नाहीत आणि तुम्ही कसा रिअल अंदाज सांगू शकता? 1980-85ला आपले जे पूर्वज होते, मग त्यांना अंदाज देणारं कोण होतं? तर त्यांना अंदाज देणारं एक झाड होतं. मी जे काम करतो ना हे शेतकऱ्यासाठी करतो. म्हणजे ते देखील उपग्रह बघतात, मी देखील उपग्रह बघतो. फक्त दोघांचा आमच्या बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. मी जे बघतो ते शेतकऱ्याच्या हितासाठी बघतो. सर, आता काही मराठवाड्यातील शेतकरी असतील तर त्यांना काय सांगाल की कसा पाऊस राहणार यावर्षी, त्यांनी पिकाची कशी काळजी घ्यायला पाहिजे, किंवा अवकाळी पावसाचं काही डिसेंबरमध्ये वगैरे काय आहे? असं कधी तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने असं केलं का की बाबा हवामान याच्यामध्ये विभागामध्ये तुम्ही या काही कॉन्ट्रीब्यूट करा? काल मी तिकडं आटपाडीला गेलो होतो, ते एक शेतकरी भेटलंय. ते मला म्हणले माझ्याकडे 250 एकर जमीन आहे, तुमच्यामुळे मला यावर्षी 2 कोटीचा फायदा झाला म्हणले. सर, मी आता आहे ना थोडंसं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागानुसार तुम्हाला विचारतो की पुढच्या 2 महिन्यात पाऊस कसा असेल. पावसाला जर स्थिर करायचं असेल, म्हणजे रिमझिम स्वरूप आणायचं असेल तर झाडं लावावं लागतील. जुलैमध्ये पाऊस जास्त पडणार आहे, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पडेल आणि 2 नोव्हेंबरला मात्र थंडी येणार आहे. आणि माझी सगळ्याला विनंती आहे, भविष्यात देखील तुम्ही कोणतं पीक करायचं असलं तर नांगरत जाऊ नका. नांगरल्याच्या नंतर काय असतं? सर, तुम्ही कोणकोणत्या गोष्टी वापरता निसर्गाचा अभ्यास करण्यासाठी किंवा काय? नमस्कार मंडळी, शेतकऱ्याचं जीवन असतं पावसावरती. तर आज आपल्यासोबत आहेत हवामान अभ्यासक पंजाबराव डक सर. नमस्कार सर, तुमचं मराठी माणूस चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. आज आपण सरांसोबत डिस्कस करणार आहोत की ते स्वतः कसा अभ्यास करतात हवामानाचा, किंवा हवामानाचा अभ्यास करताना शेतकरी स्वतः काय विचार करू शकतो, किंवा यावर्षीचा पाऊस कसा असणार आहे, अशा वेगळ्या विषयावरती आज आपण सरांसोबत चर्चा करणार आहोत. थेट आज आपण त्यांच्या शेतामध्ये आहोत. आपण त्यांचं सोयाबीनचं पीक बघणार आहोत, कापसाचं पीक बघणार आहोत, त्यांनी स्वतः कशी लागवड केलेली आहे, अशा संक्षिप्त रूपात आपण आज त्यांच्यासोबत डिस्कस करणार आहोत. सर, तुम्ही सुरुवातीला शिक्षक होतात, तर आता हवामान अभ्यासक खूप महाराष्ट्रभर गाजलात, बऱ्याच शेतकऱ्याला तुम्ही मदत केली आहे. तर थोडीशी आम्हाला या जर्नीवरती तुम्ही सांगा थोडंसं तुमचं. हे जे आपण जे जिथं उभं आहेत, ही आमची शेती आहे आणि हे 3x1 कापूस लावलेला आहे. तर सुरुवातीला सांगतो, पहिलं आमचं आजोबाला कळत होता पाऊस, त्याच्यानंतर वडिलाला कळत आहे, वडिलापासून मग मला ती नैसर्गिक अनुवंशिक आलं. पण याच्यावर मी तितक्यावर न थांबता मी काय केलं, निसर्गातलं एक एक प्राणी पक्षी पाऊस सांगतो असं मग त्याच्यावर जरा अभ्यास केला. भविष्यामध्ये हे समजा इंटरनेट हे बंद पडलं, समजा एखाद्या गावामध्ये मोबाईल आहे आणि लाईट नसली, मग त्याला अंदाज कसा जाईल, तर त्यांनी काय करायचं, निसर्गावरून अंदाज ओळखायचा. म्हणून त्याच्यावर अभ्यास केला निसर्गावर जास्त. म्हणजे आता सुरुवातीला शिक्षक होता, सुरुवातीपासूनच तुम्हाला हवामानात आवड होती का? लहानपणी 8वीला शिकत असताना पाऊस कळत होता. म्हणजे सुरुवात कशी झाली नेमकं याच्यामध्ये की आपण यामध्ये यावं, किंवा हवामान काय झालं, पूर्वी 1995ला काय व्हायचं, वडील शेती करायचं. शेती करत असताना वडिलाची शेती काय व्हायचं, अचानक निसर्गाच्या अवकाळी पावसापासून नुकसान व्हायचं. मग हे कशामुळे होतं, तर निसर्गामुळं. आणि सांगणारं असं कोणी तज्ज्ञ नव्हतं. मग त्यावेळेस मग वडील सांगायचं. मग त्याच्यानंतर आपण म्हणलं आपण देखील अभ्यास करू आणि शेतकऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करू. सर, आता तुम्ही बघू शकता की समजा महाराष्ट्राचा हवामान विभाग असेल किंवा भारताचा हवामान विभाग असेल, बरेच गव्हर्नमेंट खर्च करतो, जवळपास करोडोमध्ये खर्च करतं. त्यांच्याकडे एवढे मोठे इन्स्ट्रुमेंट आहे, GPS सिस्टीम आहेत, आयोनिक सिस्टीम आहेत, तर त्याच्यामध्ये त्यांच्याकडे एवढ्या सिस्टीम असून ते अंदाज का सांगू शकत नाहीत आणि तुम्ही कसा रिअल अंदाज सांगू शकता? मी जे काम करतो ना हे शेतकऱ्यासाठी करतो. म्हणजे ते देखील उपग्रह बघतात, मी देखील उपग्रह बघतो. फक्त दोघांचा आमच्या बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. मी जे बघतो ते शेतकऱ्याच्या हितासाठी बघतो, त्याच्यामुळं मला हे सगळ्या गोष्टी कळतात. आणि ते केवळ त्यांच्या पगारीमुळे पैशामुळे करत असतील, त्याच्यामुळे त्यांना एवढं काही घेणं देणं नाही. आणि प्रॅक्टिकली माझं कसं, मी प्रॅक्टिकली स्वतः शेतकरी असल्यामुळं मला जाणं आहे शेतकऱ्याचं कुठं काय होतं, कुठं नुकसान होतं. आता सर, तुम्ही बोलले की तुम्ही प्रॅक्टिकली हे करता, म्हणजे स्वतः सगळ्या गोष्टी निसर्गातल्या हे करतात. तर थोडंसं तुम्हाला आम्ही थोडं सांगणार का तुम्ही की कसं काय करता एक्झॅक्टली? तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की आता ना निसर्गातून कसं म्हणजे पाऊस कसा ओळखत येतं, एक सोपं गणित सांगतो. रामफळाचं झाड असतं बघा, रामफळाच्या झाडाला समजा त्या वर्षी समजा रामफळं खूप लागले की ते रामफळाचं झाड अंदाज देते शेतकऱ्याला. मग ते शेतकऱ्यांनो यावर्षी
दुष्काळ पडणार आहे, कमी पाऊस होणार असा अंदाज ते रामफळाचं झाड देतं. तुम्ही बघा, यावर्षी रामफळाचं झाड नव्हते लागले, गेल्या वर्षी नव्हते लागले, आज 2 वर्षी खूप लागले होते. Right. आणि ज्या वर्षी खूप लागले त्या वर्षी दुष्काळ पडतो, नाही लागले की पाऊस जास्त पडतो. म्हणजे यावर्षी रामफळं लागलेच नव्हते, त्याच्यामुळे यावर्षी म्हणजे यावर्षी तुम्हाला असं वाटतं का पावसाचं चांगलं राहू शकतं? चांगला पाऊस पडणार आहे. म्हणजे आणि आता आणखीन एक तुम्हाला एक सांगतो की एक असं झाड आहे बघा, शेतकऱ्यांना 1 वर्षाचा हवामान अंदाज देतं. 1980-85ला आपले जे पूर्वज होते, मग त्यांना अंदाज देणारं कोण होतं? तर त्यांना अंदाज देणारं एक झाड होतं, आणि त्या झाडाचं नाव सांगतो गावरान आंबा. आपल्या बऱ्याच शेतामध्ये आहे गावरान आंबा. आपल्या शेतकऱ्याला 1 वर्षाचा पाऊस सांगतो. कसा सांगतो तुम्ही बघा, ज्या वर्षी तुमचा गावरान आंबा पिकला आणि त्या गावरान आंब्याचं घरी रस करून खाल्ला आणि त्या गावरान आंब्याचं लोणचं तयार केलं की समजायचं दुष्काळ पडतो. पण सर त्याचा आणि म्हणजे शास्त्रीयाचा कसा संबंध करता तुम्ही? तर सांगतो ना काय होतं त्याचं, म्हणजे वातावरणानुसार काय होतं, जर पाऊस ज्या वर्षी होणार नसला की त्या वर्षी गावरान आंबा पिकतो. म्हणून ते पूर्वी एक म्हण होती बघा, चिंच सुकाळी आणि आंबा दुष्काळी असं म्हणायचे बघा. आणखी नाही सांगतो, समजा चिंचाला जर चिंचा खूप लागल्या की त्या वर्षी खूप पाऊस पडतो. म्हणजे चिंच सुकाळी आणि आंबा दुकाळी. आंब्याला जर जास्त आंबे लागले तर त्या वर्षी दुष्काळ पडतो. मग त्याच्यामुळं आंबा पिकला की समजायचं दुष्काळ पडणं हे निसर्ग सांगतं. आता आपण तुमच्या थेट शेतामध्ये तुम्ही सरकीची कधी लागवड केली तुम्ही? ही काय केलेली 10 जूनला कोरडवाहू शेतकरी आणि स्वतःच्या चॅनलमधून सांगितलं होतं की मी ही सरकी लावायलो आणि हे धूळ पेरणी करायला. ही धूळ पेरणी केली 3x1 आहे. 3x1 मध्ये तुम्हाला सांगतो संख्या जास्त बसते. म्हणजे ह्या 3x1 केल्याच्या नंतर 1 एकरमध्ये 14,000 झाडं बसतात. कापसाच्या 3 बॅग बसतात. लय खर्च करायचा नाही, अंतर कमी करायचं, खर्च कमी करायचा, बियाणाची संख्या वाढवायची. असं केल्याच्या नंतर झाड कमरा इतकंच राहू द्यायचं. जगाच्या पाठीवर कोणत्याही कापसाच्या झाडाला 22 पासून 42च बोंडं लागतात आणि 20 जर बोंडं लागले 3x1 वर तर त्या कापसाला तुम्हाला सांगतो 15, 16, 17 क्विंटल कापूस येतो. राईट सर, आजचा हवामान अंदाज द्या तुमच्या थेट शेतामध्ये. आजचं काय असेल? आजचा माझा हे 3x1चा कापूस आणि या ठिकाणी खुरपण देखील चालू आहे. आणि या ठिकाणी मी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. तर राज्यात आज आहे 22 जून. तर आज 22 जून 23 आणि 24च्या दरम्यान तुम्हाला सांगतो जळगाव जिल्हा, संभाजीनगर, त्याच्यानंतर जालना जिल्हा, परभणी जिल्हा, त्याच्यानंतर इकडं बुलढाणा जिल्हा, वाशिम, हिंगोली, त्याच्यानंतर नांदेड, पुसद, यवतमाळ, अमरावती, अकोला, अकोट या भागात आज दुपारी 4च्या नंतर चांगला म्हणजे सरी येणार आहे. सर्वदूर नाही पडणार, भाग बदलत पडणार आहे. म्हणजे 21, 22, 23 ह्या जिल्ह्यामध्ये. आणि त्याच्यानंतर 24, 25, 26 बीड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, त्याच्यानंतर परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा ह्या भागात 23, 24, 25ला येणार आहे. पण सरासरी एन ॲव्हरेज सांगायचं तर राज्याचं सांगायचं झालं तर की 24 तारखेला मात्र राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी 24 जूनला पाऊस पडलेला दिसत आहे. म्हणजे 24-25 तारखेपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाच्या सरी पडणार आहे. पण सर्वदूर पाऊस पडणार नाही, हे भाग बदलतच पडणार आहे. म्हणजे भाग बदलत म्हणजे कसं तुमचं म्हणणं? समजा आज समजा हे धामणगाव आहे, आज इथं पाऊस पडला तर उद्या शेलूला पडन, परवा दिवशी म्हणजे सर्वदूर एका दिवशी पाऊस पडत भाग बदलत पडणार आहे. चला तर मित्रांनो, आणि त्याच्यानंतर पुन्हा काय होणार आहे, हे जे वारं सुटलेलं आहे ना, हे वारं 26 तारखेला बंद होणार आहे. काही ठिकाणी 25ला बंद होणार आहे. आणि ते वारं बंद झाल्याच्या नंतर मग 27 तारखेला मात्र राज्यात मग सर्वदूर पावसाचं एक चांगलं वातावरण तयार होणार आहे. 27 ते मग 2 जुलैच्या दरम्यान चांगला पाऊस येणार आहे. सर आता तुम्ही म्हणलात तसं की पाऊस 26 जुलै नंतर म्हणजे 26 जून नंतर पाऊस पडू शकतो. तर काही शेतकऱ्यांनी लागवडी केल्यात, काहींच्या राहिल्यात महाराष्ट्रामध्ये, त्यांना काय सांगायचं ज्यांनी लागवडी केल्या? आता ज्यांची लागवडी केल्यात तर त्यांचं जमलं आणि जे मागं राहिले ते राहिले. तर आता ज्याच्यानंतर जे पाऊस येतील मग तुम्ही तुमची जमिनीची ओल बघायची आणि तुम्ही तुमचा निर्णय घ्यायचा स्वतः. आता सर यावर्षी ना, म्हणजे मागच्या आपण जर बघितलं 4-5 वर्षाच्या याच्यामध्ये, तर मे महिन्यामध्ये कधीच पाऊस पडायचा नाही. यायचे तर अवकाळी पाऊस यायचे, पण आता यावर्षी सुरुवातीपासूनच मे महिन्यामध्ये पाऊस पडला. जूनमध्ये आता थोडा कमी झाला काही भागामध्ये पाऊस. तर काय असू शकतं कारण? की मी सुरुवातीला एक अंदाज सांगितला होता, यावर्षी जूनमध्ये सर्वसाधारण पाऊस पडेल, जुलैमध्ये जास्त पडेल आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पडेल. आणि 2 नोव्हेंबरला थंडी येणार आहे आणि 2 नोव्हेंबरला तुम्ही देखील स्वेटर घालता, हे मी अंदाज दिलेला होता. आणि या उन्हाळ्यात पाऊस पडण्याचं कारण सांगतो, दरवर्षी कधी 21 मे, कधी 22 मे, कधी 23 मेला. म्हणजे ह्या 3 दिवशी काय असतं, कधी अंदमान बेटावर मान्सून दस्तक देतो, म्हणजे तिथे धडक देतो. पण काय झालं, 21 मेला कधी देतो, 22ला कधी 19 मेला देतो. पण यावर्षी काय झालं, 10 दिवस अगोदर 12 मेला तिथं दस्तक दिली. दस्तक दिल्यामुळे काय झालं की योगायोगानं काय झालं, अरबी समुद्रात एक वातावरण निर्माण झालं, एक चक्रीवादळ तयार झालं, कमी दाबाचा पट्टा तयार झाला, लो प्रेशर तयार झालं. मग हे इकडं बाष्प तयार झालं, इकडे चक्रीवादळ झालं.
मग तुम्हाला एक सांगतो ते पाऊस कसा होणार होता, तिथून चेन्नईकडे जाणार होता, चेन्नईहून इकडं श्रीलंकेकडे जाऊन असा केरळला 3 दिवस मुक्काम करून गोवाहून मुंबईला जाणार होता. पण इथं कमी दाबाचा पट्टा तयार झाला, चक्रीवादळ तयार झालं की जगाच्या पाठीवर कुठं चक्रीवादळ तयार झालं की बाष्प खेचल्या जाते. तर मग तसंच झालं, ते बाष्प होतं. मग त्यानं शॉर्टकट मार्गाने इकडं वळल्या गेल्याच्या नंतर काय झालं, ते कमी दाब चक्रीवादळ उलटं फिरतं बघा. आपण मारुतीला येडा सोयचा गेलो, मग उलटं फिरल्याच्या नंतर त्याचा जे एक पंख आहे त्याला 3 पंख असतात. एक 3000 किलोमीटर, 2000 किलोमीटर आणि 1000 किलोमीटर असे पंख असतात. ते उलटं फिरल्याच्या नंतर त्याचा नेमका पंख म्हणजे ढगाचा पंख आपल्याला पडल्यामुळे पाऊस जास्त. माझा अंदाज होता एखादं जर ते दुबईकडे जर गेलं तर मग आपल्या इकडं पाऊस नसता आला. मग हे जून महिना कोरडा गेला. पण योगायोगाने ते काय झालं, हे बाष्प गेलं आणि ते पाऊस सगळा महाराष्ट्रातच पडला. म्हणजे पहिली वेळ तशी झाली मे मध्ये पाऊस पडण्याचं. आणि ते इतका पडला. सोलापूरचं एक उदाहरण सांगतो. सोलापूर जिल्ह्याला 450 पावणे 500 मिलीमीटर पाऊस पडतो, पण तिथं पडला 550. म्हणजे आत्ता तिथून वरून व्हायल्यात विहिरी. म्हणजे इतका पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाला. सर, आता काही मराठवाड्यातील शेतकरी असतील तर त्यांना काय सांगाल की कसा पाऊस राहणार यावर्षी, त्यांनी पिकाची कशी काळजी घ्यायला पाहिजे, किंवा अवकाळी पावसाचं काही डिसेंबरमध्ये वगैरे काय आहे? दरवर्षी काय असतं, 2 डिसेंबर ते 7 डिसेंबरला एक अवकाळी येतो. आणि शेतकऱ्याला माझे नाही, निसर्ग म्हणतं पाऊस जास्त तर पावसावर येणारी पिकं करा. मग पावसावर काय येऊ शकतं, एक तर ऊस येऊ शकतो, त्याच्यानंतर सोयाबीन येऊ शकते, केळी येऊ शकते, मूग अशी पिकं येऊ शकतात. निसर्ग म्हणतं थंडी जास्त आहे तर थंडीची पिकं करायचे, उन्हाळ्यामध्ये उन्हामुळे कोणते पिकं येतात ते करायचे. निसर्गाच्या विरोधात जाऊन शेती नाही करायची. सर, तुम्ही कोणकोणत्या गोष्टी वापरता निसर्गाचा अभ्यास करण्यासाठी किंवा काय? निसर्गाचा अभ्यास करण्यासाठी खूप काही वापरत असतो. तुम्हाला एक सांगायचं झालं तर एक तुम्हाला सांगतो, ही पूर्व दिशा आणि ही पश्चिम दिशा. दिवस मावळत असताना पश्चिम दिशेला तांबडा आभाळ झालं, वाटल्यास त्याचा फोटो काढून ठेवायचा. बघा 3 दिवसात पाऊस येतं की नाही. तुम्हाला बघायचं झालं तर तुम्ही बघा, आता 24 तारखेला पाऊस येणार आहे ना, तर 23 तारखेला बघा तुम्ही आता कुठं जाणार आहे. 23 तारखेला पुण्याला. तर 23 जूनला काय होईल, तांबडा आभाळ झालेला दिसेल बघा. लगेच तुम्ही म्हणायचे 24ला पाऊस पडणार आहे, वाटल्यास हे त्याच्यावर करतं. म्हणजे तांबडा आभाळ झाल्यानंतर 24 तासाच्या आत पाऊस येतो का? 72 तासाच्या आत पाऊस येतो. सर, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, आता हे आभाळ तर आता इथून काय होतं, विमान गेल्याच्या नंतर आज विमानाचे आवाज येऊ लागले, पण आता एखादं जायला पाहिजे, मग तुम्हाला दाखविलं असतं. जर पावसाळ्यामध्ये आभाळ आल्याच्या नंतर विमानाचा आवाज आला की कंप्लीट 3 दिवसाला पाऊस येतो. आणखीन एक सोपं कारण सांगतो, कोणता तज्ञ सांगणार नाही. इथून कंप्लीट 10 किलोमीटर अंतरावर सेलूमध्ये रेल्वेची पटरी, रेल्वे ट्रॅक आहे. म्हणजे तिथून रेल्वेचा ट्रॅकने गाड्या जातात. पण काय होतं, दररोज तिथला त्या रेल्वे जाताना म्हणजे 10 किलोमीटरचा रेल्वेच्या ट्रॅकचा सायरनचा आवाज येत नाही. पण आता तुम्ही शेतात गेल्याच्या नंतर इथून जर रेल्वे जायला लागली आणि त्यानं सायरन दिलं, समजा तपोवन एक्सप्रेसने येणं, तर आमच्या इथं ऐकू येतं. आमच्या इथल्या जर शेतकऱ्याला ऐकू आलं की मी म्हणत असतो 3 दिवसात पाऊस येणार, म्हणून हे एक पाऊस यायचं कारण लक्षात. पण सर, तुम्ही याला म्हणजे कसं घेतलं की बाबा की याच्यामुळे अंदाज येत असेल, त्याच्यामुळे तुम्ही असं ऑब्झर्वेशन करत गेलात? एक 500 वेळेस त्याच्या ऑब्झर्व केलं, त्याच्यानुसार हे केलेलं आहे. तर आता थेट तुमच्या सोयाबीनच्या शेताकडे जाऊ. तिकडचं काय पीक आहे, कसं चाललंय, किंवा काय सोयाबीनच्या शेतकऱ्यांसाठी काय सांगू शकतो ज्यांनी लागवड केली? चला तिकडे जाऊया मग. तर मंडळी, आपण आता थेट डग सरांच्या आपण सोयाबीनच्या शेतामध्ये आलेलो आहोत. तर सर, मला पहिला प्रश्न होता की समजा ज्या शेतकऱ्यांनी आता पीक लावलंय किंवा ते हवामानाचा स्वतः अंदाज कसा घेऊ शकतात? समजा काही विदर्भात ते असतील, तुम्ही आता मराठवाड्यात आहेत, पण काही विदर्भातील शेतकरी त्यांचा हवामान बघून कसा अंदाज घेऊ शकतील? तसं तर हवामान अंदाज घेण्यासाठी काय झालं, वेगवेगळे माध्यमातून त्यांना अंदाज भेटतो. पण माझं म्हणणं, हे सगळे माध्यमातून समजा एखाद्या लाईट नसली तुम्हाला पाऊस नाही कसा ओळखायचा, एक सोपं गोष्ट आहे. दिवस मावळता तांबडा आभाळ झालं की लगेच लक्षात येते त्याच्यातून पाऊस कसं येईल ओळखू येते. ते सोडून तुम्ही एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की समजा मी किड्याकडे बघून, सरड्याकडे बघून, ते कसं आहे ते एक सांगतो तुम्हाला. आपल्या घरी लाईट असतात ना, आपल्या घरच्या लाईटवर ट्यूबवर किडे आले की समजा 3 दिवसात पाऊस येतो. त्याच्यानंतर परत एक सांगतो की एक सोपं एक होतं, ज्या माणसाला दम आहे, दम्या असणाऱ्या माणसाला पावसाळ्यामध्ये आभाळ आलं त्या दम्याच्या लोकांना त्रास होतो. मग आपल्या घरचे काय करतात, त्यांना डॉक्टरकडे घेऊन जातात. डॉक्टरनं त्यांना तपासलं, गोळ्या दिल्या आणि घरी जा म्हणले की आपण म्हणायचं पेंडॉलचा पाऊस पडणार. डॉक्टरनं त्यांना ॲडमिट केलं, डॉक्टरनं त्यांना सलाईन लावलं की समजायचं तुमच्या वड्याला गुडघ्या इतकं पाण्यानं त्या दम्याच्या माणसाला. आणि डॉक्टरनं त्या दम्याच्या पेशंटला ॲडमिटच केलं की समजायचं तुमच्या पुलावून पाणी जाणार. म्हणजे त्याचं शास्त्रीय कारण सांगतो, आभाळ आल्याच्या नंतर ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं, आर्द्रता जास्त असते. आर्द्रता जास्त असल्यामुळं त्यांना श्वसनाचा त्रास असतो. श्वसनाचा त्रास झाला
त्यांना तिकडे ॲडमिटच करावं लागतं, म्हणजे त्याच्यावर सुद्धा पाऊस ओळखू येतो. पण आता तुम्ही अशा 3-4 गोष्टी सांगितल्या, पण आता आता एखादीच गोष्ट होत असेल, 2 गोष्टी नाही होत असतील, तर त्याचा अंदाज काय धरला पाहिजे? नाही, हे गोष्टी ऑब्झर्व केल्यात मी 50-50 वेळेस त्याच्यावर रिसर्च केलेले. एक सोपं गणित सांगतो. लिंबाचं झाड आहे बघा ते, त्या लिंबाच्या झाडाला उन्हाळ्यामध्ये खूप लिंबळ्या लागल्या की त्यावर्षी खूप पाऊस पडतो, असा अंदाज ते लिंबाचं झाड जाते. बिब्याच्या झाडाला खूप फुलं लागली, बिब्याचं झाडामध्ये शेतकऱ्यांना दुष्काळ पडतो. आणखीन एक सोपं सांगतो. आता हे जे पाऊस 18-20 पासून थोडा कमी झाला ना, तर तुम्ही बघा माझ्या एका मित्राने मला पोस्ट टाकली ती सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसते बघा कधी कधी. आता वाटल्यास आता तुम्ही लक्षात घ्या, इथून पुढे ऑब्झर्व करा. समजा पावसाळा चालू असला आणि सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसला, आपण म्हणायचं आता 2 दिवस पाऊस पडणार आहे आणि 10 दिवस पाऊस रजेव जाणार आहे. म्हणजे असं का होतं की इंद्र नेमकं त्याचं शास्त्रीय कारणानुसार काय? निसर्गाचं काय होतं ते संकेत सांगतं. निसर्ग म्हणजे पूर्वी काय होतं हे असं माध्यम नव्हते, मग ते शेतकऱ्याला कोणी ना कोणी असं शेवटी निसर्ग अंदाज देतं. त्याच्यानंतर परत सांगतो, आता ही आमची विहीर आहे बरं का, इथं त्या विहिरीवरून एक लिंबाचे झाड उगवलेले आहेत बरं का. तिथं ते पक्षी काय करतात, जूनच्या मे मध्ये काय करतात, ते घरटे असे विणतात बघा. ते घरटे आता मी यावेळेस बघितलं ना, 15 मेला बघितल्याच्या नंतर काय झालं, चांगलं जवळपास अर्ध घरटं झालं. मग आणखीन त्याच्यानंतर 10 दिवसांनी गेलो, 30 मेला गेलो तर कम्प्लीट झालं. म्हणजे त्यांना माहित होतं की पाऊस लवकर येणार आहे. म्हणजे सर आता तुम्ही परभणी जिल्ह्यामधील मराठवाड्यामध्ये तुम्ही इथून सांगतात राईट, पण आता हा जर विदर्भात कसं सांगू शकता तुम्ही? विदर्भात किंवा मग विदर्भात, पश्चिम महाराष्ट्रात, दुसऱ्या देशातला, अमेरिकेचा सांगायचं असलं मग उपग्रहाद्वारे सांगत असतो. उपग्रहाची कोणती इमेज? उपग्रहाचे सॅटेलाइट इमेज. जवळपास सॅटेलाइट इमेज. तुम्ही एका मुलाखतीमध्ये बोलला होतात की काहीतरी 3.5ची तुम्ही इमेज वापरता. 3.5ची. म्हणजे त्याचं काय शास्त्रीय कारण काय? काय झालं, 1900 ज्यावेळेस ॲग्रोन पेपर येत होता, त्या ॲग्रोन पेपरमध्ये काय व्हायचं, ती इमेज दाखवायची. त्यावेळेस मोबाईल नव्हते, काहीच नव्हतं. आणि त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो, पहिलं ना टी व्हीमध्ये 1995-96ला टी व्हीमध्ये बातम्या असायच्या, त्या हिंदी बातम्या आणि इंग्रजी बातम्या, त्याच्यामध्ये ते उपग्रह दाखवतो. त्या उपग्रहाने त्या नुसत्या एके दिवसाच्या याच्यावरून आम्हाला अंदाज कळत होता. आता म्हणजे तुम्ही 30 जूनला एक व्हिडिओ बनवला होता की काही दिवसामध्ये आता पाऊस चांगला पडणार आहे, पण काही भागांमध्ये पडला पण काही भागांमध्ये नाही पडला. तर बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की बाबा तुमचा अंदाज चुकला. तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावरती? अंदाज चुकला म्हणता येत नाही. मी काय सांगितलं होतं तुम्हाला सांगतो. उन्हाळ्यामध्ये मी केदारनाथला होतो, त्या तिथून काय म्हणलं होतं, सगळीकडे पाऊस पडणार, ओढे नाले फुलवाणार, तळ्यात पाणी येणार असं सांगितलं होतं. जिथं पडला ते डायरेक्ट सांगतो. आणि याच्यानंतर 10 जूनच्या नंतर काय म्हणलो, भाग बदलत पाऊस पडणार आहे. तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय स्वतः घ्यावा, शेतकरी हुशार असतो इतकं सुद्धा म्हणलो होतो. ईदभर जमिनीत ओल गेले की शेतकऱ्याला कळतं. तर त्याच्यानंतर भाग बदलत पाऊस पडतो. आणि आणखीन एक सांगतो, हे तज्ज्ञ कोणता सांगणार नाही, 15 मे ते 30 मे दरम्यान जर आमच्या धामणगावला पाऊस पडला आणि इथून बाजूला सिमूर गावाने बघा, तिथं जर नाही पाऊस पडला तर येणाऱ्या पावसाळ्यात काय होते, आमच्या गावाला दररोज येते त्या गावाला पाऊसच पडत नाही. मग ही परिस्थिती तशी झालेली. म्हणजे जिथं ना उन्हाळ्या मे मध्ये पाऊस पडला ना, त्या भागात तुम्ही ऑब्झर्व करा, तिथं खूप पाऊस पडला आणि जे भाग सोडला तर सोडूनच दिला, अशी परिस्थिती होती. आणि त्याच्यानंतर सांगायचं झालं तर आता हे जे अंदाज देत असताना तुम्हाला सांगतो, एक तुम्हाला सांगतो नगर जिल्ह्याचं उदाहरण सांगतो. नगर जिल्ह्याचं एक टोक इकडं सिन्नरकडे बघा आणि एक टोक इकडं सोलापूर इकडल्या भागात आहे. म्हणजे दक्षिण असं आहे बघा, दक्षिण उत्तर असं बरं का. तर समजा आपण अंदाज कोणता देतो, जिल्ह्यावाईज देतो. म्हणजे आपण म्हणतो नगर जिल्ह्यात पाऊस पडेल, अहिल्यानगरला पाऊस पडेल. तर मग अहिल्यानगरला जर पाऊस इकडं पुणतांब्याकडे पडला तर मग इकडं शेतकऱ्याला वाटतं पडला आणि तिकडं नाही पडत. पण अंदाज कोणता दिलेला असतो, जिल्ह्याचा दिलेला असतो. मग तेच जिल्ह्याचा अंदाज तुम्ही बोललात की राईट, जिल्ह्याचा अंदाज दिला असते. तर काही जिल्ह्यात आता तुम्ही म्हणलात की काही जिल्ह्यात तुमच्या याच्यानुसार पडला आणि काही जिल्ह्यात ते नाही, जिल्ह्यात पडलाय, फक्त काही गावात पडला नाही, काही गावाला सोडून दिला असं झालेलं आहे. काय झालं, पाऊसच असं झालं की 10-10 किलोमीटर सोडू दे. म्हणजे पट्टा बदलत पाऊस. हे का होते असं पट्टा बदलत पाऊस? काय होतं ते सांगितलं ना, 15 मे ते 30 मे दरम्यान जर तुमच्या गावाला समजा तुमच्या गावाला पाऊस पडला आणि माझ्या गावाला नाही पडला, येणाऱ्या पावसात तुमच्या गावाला पडणारच नाही. आमच्या इथं तुम्हाला दररोज दिसणार, पण तुमच्या इथे येणारच नाही. जर पाऊस मुंबईकडून आला तर त्यावेळेस तशी असते, आणि ज्यावेळेस पाऊस परत पुन्हा पूर्वेकडून येईल मग त्यावेळेस तुमच्या इथं पाऊस पडतो. सर यावर्षी सोयाबीन कापूसचं कसं तुम्हाला वाटतं, कसं उत्पन्न होईल? यावर्षी काय झालं, पाऊस काळ जास्त असला की सोयाबीनचं पीक येतंय. पाऊस काळ ज्यावेळेस झाला की लाल तूर देखील येते आणि ऊसाला देखील उतार येते. म्हणजे चांगलं तुमचं म्हणणं की यावर्षी खूप पाऊस पडणार आहे, जवळपास सगळे तळे सुद्धा भरून जाणार आहेत. म्हणजे खूप चांगलं वर्ष आहे यावर्षी. म्हणजे समजा आता खळ्याच्या वेळेस किंवा याच्या वेळेस शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे, समजा त्या डिसेंबरच्या त्या पिरियडमध्ये तुम्ही? तर शेतकऱ्याला सांगतो की कारण की आता जे पाऊस अंदाज देणार आहेत, कारण की शेतकऱ्याचं कधीच नुकसान होऊ देत नाही.
तर कोणाला वाटते का कोणाचं नुकसान व्हावं, उलटनं रात्रंदिवस या शेतकऱ्यामुळे स्वतः प्रॅक्टिकली मी अभ्यास करत असतो. सोयाबीन झालं, कापूसबद्दल, याच्याबद्दल. तुम्ही स्वतः पूर्ण शेती करता? स्वतः शेती आहे. तुम्हाला सांगतो इथं 14 एकर सोयाबीन आहे, 4 एकर कापूस आहेत, पुन्हा तूर लावलेली, सगळे पिकं वेगवेगळी केलेली आहेत. असे तुरीचं कसं आहे यावर्षी? तुरीचं चांगलं राहणार सगळं पाऊस. सर तुम्ही एका मुलाखतीमध्ये बोलताना तुम्ही बोलले होते मी 30 वर्षाचा पण इथून अंदाज सांगू शकतो. तर तेवढं मला म्हणजे आता जेवढं मी म्हणजे जेवढा अभ्यास केला किंवा मी जेवढं रिसर्च केलं ती गोष्ट असं पॉसिबल नाही असं सायन्स म्हणतं की बाबा 30 वर्षाचा इथून पुढे बघणं किंवा हवामानाचा अंदाज सांगणं ही सोपी गोष्ट नाही आहे. कसं आहे त्याच्यानं अभ्यास करावा लागतो. तुम्हाला कोणतीही गोष्ट अभ्यासाने ती शक्य नाही. मी स्वतः प्रॅक्टिकल रात्र दिवस अभ्यास करत बसतो असतो. तुम्हाला सांगतो हे 2026 आहे ना, हे 2025 आहे ना, या 2025ला पाऊस खूप पडणार आहे, 26ला कमी पडणार आहे, 27-28 खूप पडन, 2029ला कमी पडन, 30-31 जास्त पडन, 32ला कमी पडन, 33-34 खूप पडन, 35ला कमी पडन, 36-37 जास्त पडन, 38ला कमी पडन, 39-40 जास्त पडन, 2041ला कमी. म्हणजे 2 वर्ष पाऊस काय जास्त होणार, तळे भरणार, आणि 1 वर्ष थोडा कमी होणार पण पिकं चांगले येणार, अशी परिस्थिती राहणार. 2 वर्ष पाऊस चांगला, 1 वर्ष कमी. त्याच्यामुळे तसा अभ्यास केलेला आहे मी. आता जे ढग आहेत समजा असं कोणत्या वातावरणाच्या याने पण आता काही जागेत काय होतं, काळे ढग पडतात, पाऊस येण्यासारखं वातावरण तयार होते पण पाऊस येत नाही, हे काय होतं? हे काय झालेलं असतं, हे जे वारं सुटलेलं असते ना, एखादं समजा कुठंतरी चक्रीवादळ झालं तर ते चक्रीवादळ जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत हे असं वारं चालूच राहतं. म्हणजे हे बाष्प तिकडे घेऊ जाते, म्हणून हे वारं असं राहते. मग हे वारं कधी बंद होईल? मग ते जर चक्रीवादळ ज्यावेळेस समजा ते कमी दाबाचा पट्टा चक्रीवादळ ज्यावेळेस शांत होईल, ते विरुळून जाईल समजा की मग त्यावेळेस हे वारं बंद होतं. मग हे वारं बंद होणार आहे 26 तारखेला, आता 26 जूनला बंद होणार आहे. मग 27 तारखेला बघा, 27 पासून महाराष्ट्रात परत पावसाचं वातावरण तयार. म्हणजे महाराष्ट्रात तुम्ही बोलले की 26 तारखेपर्यंत नंतर चांगला पाऊस पडू शकतो. तर कोणत्या कोणत्या भागात पडू शकतो? मग ते 26च्या 27 जून ते 2 जुलैचा पाऊस मग ते सगळीकडेच पडणार, सर्वत्र पाऊस आहे. आता समजा ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या नाहीत तर ते करू शकतील का त्या कालावधीमध्ये? ते काय करतात, त्यांना पाऊस पडल्याच्या नंतर ते त्यांचा जमिनीची ओल बघून ते त्यांचा निर्णय घेतील. ओके. कारण की ना काय होतंय, पेरणी करणं आपण समजा कधी कोणाला म्हणायचं नाही पेरणी कर. राईट. तुम्ही समजा आमच्या गावातले माझा मित्र असेल तर त्याला मी म्हणत असतो, पण दुसऱ्याला मी म्हणत असतो, फक्त म्हणत असतो तुम्ही जमिनीचे तुमचे ओल तपासा, जमिनीचा निर्णय तुम्ही घ्या, पेरणी करायचा का नाही करायचं. काय होतंय, गण समजा सगळ्या गोष्टी आहेत बरं का. पाऊस पडला, जमीन ओली, हे केलं, ट्रॅक्टरवाला नवीन आला आणि त्यानं खोल पेरलं नाही उगलं तर मग ते काय म्हणते तुमच्यामुळे. हा, चांगलं केलं तर देवानं केलं, वाईट केलं तर माझ्या. पण तुम्हाला एक सांगतो, याच्या व्यतिरिक्त जर समजा नुसता ह्या शेतकऱ्याचाच फायदा होत नाही. समजा तुम्हाला सांगतो, वीट भट्ट्याचे माझ्याकडे ग्रुप आहे वीट भट्ट्यावाल्यांचे, तर मी उन्हाळ्यामध्ये त्यांना म्हणलो होतं वीट भट्ट्या त्या बंदच करा, त्याने बंद करून टाकल्या, त्यांचं कोटीचं नुकसान म्हणत होतं. म्हणजे निश्चय शेतकऱ्याचाच फायदा नाही तर इथं वीट भट्ट्याचा फायदा आहे. हे जे मिस्त्री कामगार ते मला दररोज फोन लावते, त्यांचा एक ग्रुप आहे माझ्याकडं. डगसाहेब मग बारिश आणेवाली का नाही, मग त्यांना जाते, त्यांचा सुद्धा ग्रुप आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, हे शाळा जिल्हा परिषदेच्या शाळा, सहली कुठं जाणार असलं की मला अगोदरच लोकेशन विचारतात, मग आम्हाला सहल नाही तिकडे पाऊस पडेल का, मी त्यांना सांगत असतो. आता तुम्हाला सांगतो, मी आता केदारनाथला गेलो होतो, तर 5 मेला गेलो होतो ना, मला माहित होतं तिकडे वातावरण शांत आहे, पण त्यावेळेस जाताना सुद्धा मी म्हणतो फक्त एकदा आपल्याला थोडं तिथं ओले गिरणार आहेत. तर तसंच परिस्थिती झाली, पाऊस येणार नव्हता म्हणून मी त्यावेळेस गेलो आधीच. सर तुम्ही आता बोलले की मी बरेचसे ग्रुप वगैरे केलेत, आतापर्यंत तुम्ही शेतकऱ्यांना बऱ्याचशा मदत पण केली. कधी डोक्यात विचार आला की बाबा शेतकऱ्यांसाठी आपण एवढ्या लेवलला जाऊन करावं, किंवा कोणीच याच्या आधी तुम्ही बघितलं असेल की आता म्हणजे जे हवामानाचं डिपार्टमेंट आहे महाराष्ट्राचं, लोक त्याला पण शिव्या घालतात. आता काही गोष्टी तुम्हाला पण माहिती आहे की लोक चांगल्या गोष्टीला दोन्ही एका नाण्याच्या दोन्ही पण बाजू असतात. लोक चांगली पण बाजू म्हणणार, वाईट पण म्हणणार. तर असं वाटतं की बाबा की सगळे लोक आपल्यावर फोकस करतायत, आपल्याला काही गोष्टींना ट्रोल करू शकतात. त्याचं काय असं वाटतं का तुम्हाला की बाबा आपण? तुम्हाला सांगतो, काही जण ट्रोल करतात, पण तुम्हाला सांगतो मी इतका मोठा माणूस आहे, माझं शेतकऱ्याविषयी काम आहे, ते साध्या माणसं ट्रोल करण्यावाला का मी लक्ष देत नाही. कारण की ना माझ्यामुळं कितीतरी, काल मी तिकडं आटपाडीला गेलो होतो, ते एक शेतकरी भेटलं आहे, ते मला म्हणले माझ्याकडे 250 एकर जमीन आहे, तुमच्यामुळं मला यावर्षी 2 कोटीचा फायदा झाला म्हणले. म्हणजे असा इतका फायदा होते. म्हणून हे साधे माणसं, हे ट्रोल करणारे कोण असतात तुम्हाला सांगतो, ज्यांच्याकडे शेती नाही काही नाही असे लोक असतात. तुम्हाला सांगतो, वाटल्यास ऑब्झर्व करा, गावागाव म्हणा चला बघा म्हणा, वाटल्यास माझ्या नावाने विचारा, अंदाज देणं बंद करू का. कोण लोक म्हणते ते आहे, बरेच तुमच्या प्रेम करणारे पण लोक खूप आहेत. मला रोडवर असं थांबता सुद्धा येत नाही, इतकी परिस्थिती.
सर तुम्ही आता बोलले की तुम्ही बऱ्याच शेतकऱ्याला मदत केली, असं एखादा काही किस्सा सांगाल का की एखाद्या शेतकऱ्याकडे काही कमी जमीन होती, तुमच्यामुळे त्याचं हे नुकसान वाचलं असं? ना खूप आहेत असे प्रत्येक गावात तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये 42,000 गाव आहेत. 42,000 गावामध्ये एका गावामध्ये 100 लोकांचा फायदा झाला शेतकऱ्याचा माझ्यामुळं. तर किती लाख लोकांचा फायदा झाला सांगा. हो ना, हो ना. 42,000 म्हणजे जवळपास 4-5 लाख शेतकऱ्याचा झालं. मग तितका फायदा होतोय गावागावात. असं कधी तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने असं केलं का की बा हवामान याच्यामध्ये विभागामध्ये तुम्ही या काही कॉन्ट्रीब्यूट करा नाही, वगैरे? हे सगळे स्वार्थ येते, कोणी काय करत. आणि तुम्हाला एक सांगतो, हे नेते झाले, आमदार झालं, खासदार झालं, मंत्री झाले, हे कोणाला काही गरज नाही. मीच एकटं तुम्हाला सांगतो रात्रंदिवस शेतकऱ्यासाठी मदत करत होतो. बरोबर. पण याच्यानंतर हेच काय करतात, हे गव्हर्नमेंटचे मला लोक जे तज्ज्ञ आहेत ना, हे काय करतात, मला ट्रोल करतात, हो, scientific. माझ्या विरोधात कॉपी करणं, हे हा करणं, ना, ना. म्हणजे आपलं मीस टाकणं. त्यांना वाटतं की मी अंदाज देऊ नये. तसं काही नाही. माझं समजा जोपर्यंत चालायचं तोपर्यंत चालू देणार आहे. समजा लई जर समजा शेवटी आपल्याला त्रास होत असेल तर हे बी म्हणजे कधी असं झालं मानसिक त्रास बाबा आपण मानसिक शेतकऱ्याचं? त्रास कधी होत नाही. शेतकऱ्यामुळे काही करण्याची तयारी बघा. ते आहे. हो. येस. तर आता आपण थोडं शेताकडे जाऊया आणि थोडं तिकडे जाऊन चर्चा करूया. तर सर तुम्ही आता बघू शकता की ग्लोबल वॉर्मिंगचे बरेच मोठे मोठे सायंटिस्ट असतील, तुम्ही पण एका मुलाखतीमध्ये म्हणला होता की झाडं लावणं खूप गरजेचं आहे. तर पृथ्वीचं टेम्परेचर वाढत चाललं आहे, तापमान वाढत चाललं आहे, त्याच्यासाठी झाडं लावणं किती महत्त्वाचं किंवा काय गोष्टी शेतकऱ्यांनी किंवा बाकी लोकांनी पण करायला हव्यात? ग्लोबल वॉर्मिंग, पृथ्वीचं वाढतं तापमान, हे तापमान वाढल्यामुळे एक फायदा झाला. महाराष्ट्रातला पाऊस वाढला, देशातला वाढला. पण इतका वाढला, कमी वेळात जास्त पाऊस पडायला. म्हणून भविष्यात हे पावसाला जर स्थिर करायचं असेल, म्हणजे रिमझिम स्वरूप आणायचं असेल, तर झाडं लावावं लागतील. झाडं लावा, पृथ्वीचे तापमान कमी करा. तर तुम्हाला सांगतो, आम्ही हे काय केलं, प्रत्येक वाढदिवसाला काय करतो, एक झाड लावतो. म्हणजे घरच्याचा वाढदिवस असला की एक झाड लावतो. माझं म्हणणं आहे, लोक वाढदिवस साजरा करतात, पण माझं म्हणणं कमीत कमी काय करा, एखादं झाड लावा जा कुठेतरी, म्हणजे ते तुमचं प्रतीक तरी होईल. तसं म्हणून असं जर केलं तर झाडं लावा, पृथ्वीचं तापमान कमी करा. झाडं नसले तरी पाऊस पडतो का? तुम्ही जर विचारलं मला, झाडं नसल्यावर बी पाऊस पडतो. पण पाऊस असा पडतो जगातून पाणी उमटल्यासारखा. वाळवंटात देखील पाऊस पडतो, राजस्थानला पाऊस पडतो झाडं नसताना. पण असा पडतो की मुसळधार, धो अतिवृष्टी, ढगफुटी. मग झाडं असेल तर जितके झाडं जास्त तितका पाऊस रिमझिम पडतो. तुम्ही बघा पुण्याकडे पाऊस बघा, रिमझिम चालू असतं. खूप झाडं आहेत. आणि आमच्या मराठवाड्यातले, परभणीतले, आमच्या इथल्या लोकांनी पुणेवाल्याला विचारलं पाऊस कसा चालू आहे आता, तर ते म्हणतात रिमझिम चालू आहे, 3 दिवस चालू आहे. आणि त्याने इथं विचारलं की तुमच्या धामणगावला पाऊस कसा चालू आहे. आमचे गावकरी कसं म्हणतात, इतका मुसळधार पाऊस चालू आहे, उन्हाळा फुटले, गावात पाणी घुसलं असं म्हणतात. झाडच नाही. म्हणजे आपल्या इकडे डायरेक्ट पाणी वाहतं. हो, झाडं नसले की काय होते, पाऊस स्थिर थांबत नाही. आणि जितके झाडं जास्त पाऊस रिमझिम राहतो. महाबळेश्वरकडे बघा, पाऊस रिमझिम पडतो. सर आता बरेच लहानपणापासून मी एक गोष्ट ऐकत आलोय की घारा येतात जेव्हा आभाळात, तेव्हा पण पाऊस येण्याचे काही संकेत असते का? तसं पण काही? घार नाही, ते घोडे असतात बघा, असे घोडे असल्यावर एक पावसाचे संकेत येतात. सर तुम्ही त्या साईडला एक हे केलंय, नेमकं ते काय आहे? हे जे हौद आहे ना, काय होते, कधी इलेक्ट्रिसिटी कधी नसते बघा. तर इलेक्ट्रिसिटी नसल्यामुळे काय होते माहिती आहे का, म्हणजे मग आता फवाऱ्याला पाणी कसं घ्यायचं, तर तुम्हाला सांगतो, पाऊस पडल्याच्या नंतर काय होतं, समजा इथं पाऊस पडला, हे इथं पत्राव, इथं पाऊस पडला की हे पाणी कुठे येईल, याच्यात जाऊन पडतं. इथून टाका पडायला. हे बघा, हे मग ह्या पावसाच्या पाण्यावर फवाऱ्याला पाणी होतंय. सगळ्यात सोपं म्हणजे हो ना, म्हणजे पाणी तुम्ही सेव्ह करताय, तेच वापरण्यासाठी. हे पत्र म्हणजे कशामुळे नाही ठेवले, हे कशामुळे, हे म्हणजे हे पावसाच्या पाण्यानंच हे हौद भरते. तर तुम्ही ही सोयाबीन कधी पेरली? ही सोयाबीन काय केलं, धूळ पेरणी केलेली 10 जूनला. तर पाऊस येणार माहीत होतं, म्हणून 10ला पेरली, लगेच ते उगवली. ज्या शेतकऱ्याच्या माझ्यासोबत पेरले सगळ्याचे जमल्या, काही जणांना उशिरा केल्यामुळे त्यांच्या थोडं कमी झालं. सर आता विजेबाबत बऱ्याच जणांचं, म्हणजे बरेच लोक काय म्हणतात की जे पायाळू लोक आहेत तर त्यांच्या अंगावर वीज पडते, तर विजेचं काय असतं नेमकं? विजेचं पहिली गोष्ट, पायाळू माणसाला वीज पडत नाही बरं का. तर काय करतात, आपल्या घरचे पायाळू माणसाला तांब्याचं कडा हातात घालतात. माझी विनंती आहे की तांब्याचं कडा हातात घालत जाऊ नका. तांब्याचं कडा तुम्ही हातात घातलं, बाहेर गेला आणि विजा कडकडायला, बिलकुल तुमच्या अंगावर वीज पडते. विजा कडकडत असताना हातामध्ये तांब्याचं कडा घालायचं नाही. तर तुम्हाला सांगतो, आकाशातील वीज ही एक नैसर्गिक आपत्ती. या पृथ्वीचा पृष्ठभाग ऋणभारित असतो, वातावरण धनभारित असते, आणि या वातावरणामधून सतत इलेक्ट्रॉन वाहत असतात. विजा नाही पडल्यानं पृथ्वी आणि वातावरणातील विद्युत समतोल 5 मिनिटात संपुष्टात जाईल. म्हणून विजा पडणं चांगलं,
पण विजा पडणं वाईट आहे. विजा पडणं चांगलं कशामुळं, आता ज्या ज्या ठिकाणी विजेच्या कडकडासह पाऊस पडतो ना तिथं पिकाला उतार येतो. कशामुळे त्या विजेच्या पावसामध्ये नायट्रेट ऑक्साईडचं प्रमाण असतं. म्हणून विजेचा पाऊस चांगला. विजेचा पाऊस वाईट कशामुळं, या विजा आपल्या शेतकऱ्याच्या मुलाच्या अंगावर पडतात, बैलावर पडतात, पाळीव प्राण्यावर पडतात. म्हणून विजेचा पाऊस वाईट आहे. सर शेतकऱ्यांना काय सांगाल की विजेपासून जेव्हा वीज पडत असेल तर काय करायला पाहिजे, काय गोष्टी असं? विजा पडू नये म्हणून पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो. आता तुम्ही बघा, तुमचं हे गाव आहे आमचं बरं का, हे गावामध्ये, या गावामध्ये दररोज इतक्या विजा कडकडतात, इतक्या विजा कडकडतात. त्या गावात वीज पडत नाही, गावाच्या बाहेर इकडे विजा पडतात. मग कशामुळे पडतात? जर पडली गावातली तर ते मंदिरावरचं कळस दिसतंय ना, ते कळस वीज ओढून घेतं बघा. म्हणजे आयनिक बॉन्ड वरती असल्यामुळे ते कळस कास धातूच आहे. कास धातू काय करतं, वीज ओढून घेतं, तिथं संपून टाकतं. पूर्वी बघा आपल्या घरी काशाच्या वाट्या होत्या, काशाच्या प्लेट होत्या, काशाचे तांबे होते. आपले पूर्वज काय करायचे, ही विजा कडकडायला ती वाटी घ्यायचे, अंगणात नेऊन टाकायची. वीज पडली तरी कशा पडायची, त्या वाटीच्या बाजूला पडायची. पण ज्यांच्याकडे समजा ते कास धातू नसायचं, मग ते काय करायचे, लोखंडी पहार घ्यायचे किंवा आवताची पास घ्यायचे, अंगणात टाकून द्यायची. मग वीज कशावर पडायची, त्या पासवर संध्याकाळी कळून बी नाही जायची, जमिनीत संपायची. पण आता जे मंदिर आहेत ना, भविष्यात बघा पेपरला अशा बातम्या येतील, जिथं जिथं उंच मंदिर आहे ना तिथं भविष्यात 100% विजा पडणार. वाटल्यास लिहून ठेवा, पेपरला सुद्धा बातम्या येतील, या मंदिरात वीज पडली, कळस तुटला, भिंत तुटली, अशा घटना घडणार आहेत. कालच इथं वांजुळा आहे बघा, मंठ्या तालुक्यामध्ये. त्या वांजुळ्याला काय झालं, तिथं त्या कळसा वीज पडली. तर ते म्हणलं, तिथं लगेच मी तिथं भेट दिली आणि त्या भेटीमध्ये ते म्हणले की तुम्ही म्हणले होते की भविष्यात ह्या कळसा वीज पडणार आहे. सर आता बरेच जण काय म्हणतात की झाडाखाली बसू नये विजाच्या टायमाला. विजा कडकडत असताना लिंबाच्या झाडाखाली, आंब्याच्या झाडाखाली, नारळाच्या झाडाखाली, बाबळीच्या झाडाखाली थांबायचं नाही. कारण की ह्या झाडांना जवळपास झाडावर 16% विजा पडतात. झाडा वीज कशामुळे पडते, कारण की झाडाची मुळी जमिनीमध्ये पाण्यापर्यंत गेलेली असते. वीज काय करते, पाण्याला शोधते, आर्थिंगला शोधते. म्हणून विजा कडकडत असताना झाडाखाली थांबायचं नाही. विजा कडकडत असताना हे जे लाईटचा ट्रान्सफॉर्म आहे त्याच्या खाली उभं राहायचं नाही. ह्या लाईटच्या ट्रान्सफॉर्मवर वीज पडते. त्याच्यावर कशामुळे पडते, कारण की तिथं आर्थिंग दिलेली असतात आणि ती आर्थिंग काय करते, विजेला शोधते. म्हणून त्याच्या खाली थांबायचं नाही. विजा कडकडत असताना ते आपलं सौर ऊर्जाचं प्लेट येतात, त्याच्या खाली शेतकरी काय करायले, पाऊस सुरू झाला की त्याच्या खाली जाऊन बसायले. छत्री नसती शेतात म्हणून. माझं म्हणणं आहे, विजा कडकडायत असताना त्याच्या खाली थांबत जाऊ नका. तिथं बघा एक विद्युत कंडक्टर लावलेलं बघा असं उभं. वीज जर इतक्या 5 एकरमध्ये पडली तर ते ओढून घेतं, जमिनीमध्ये आर्थिंग वाटतं संपून टाकतं. तिथं आर्थिंग दिलेले आहेत, मी स्वतः बघितलं ना आर्थिंग दिलेले आहे. मग काय होतंय, पण वीज पडली तर मग तिथं खाली बसला एखादा शेतकरी, तो आवाज होईल, जमिनीमध्ये वीज संपून जाईल. पण आवाज झाल्यावर त्या शेतकऱ्याचे कानं फाटेल, दगावलं ते धसकीनं. म्हणून त्याच्या खाली थांबायचं नाही. विजा कडकडत असताना नारळाच्या झाडाखाली उभं राहायचं नाही. नारळाच्या झाडावर देखील वीज पडते. विजा कडकडत असताना आपल्या मोबाईलचे नेट बंद करत जा. 2 ठिकाणी गाडी चालत असताना मोबाईलचं नेट चालू असताना काय झालं की तिथं विजा पडल्या, गाडीवर विजा पडलेल्या 2 घटना घडलेल्या आहेत. विजा कडकडत असताना स्विमिंग टँक असतात ना, तिथं पोहायला सुद्धा नाही पाहिजे. कारण की स्विमिंग टँकमध्ये वीज पडते. म्हणजे पाण्याला अट्रॅक्ट करते का वीज? पाण्यावर पडतेच, पाण्याला म्हणजे वीज पाण्याला शोधत राहते, म्हणून तिथं पडते. विजा कडकडत असताना एखाद्याच्या घरात शेताजवळ तळ असलं तिथं कडीला त्या किनाऱ्या उभं राहायचं नाही. पाण्यामध्ये जवळपास 28% विजा पडतात. मग पाण्यामध्ये कशामुळे वीज पडते, कारण की तिथं पाण्यामध्ये वीज काय करते, पाण्याला शोधते, आर्थिंगला शोधते, त्याच्यामुळे पाण्यामध्ये वीज पडते. विजा कडकडत असताना उंच डोंगरावर जाऊन उभं राहत जाऊ नका. डोंगरावर सगळ्यात जास्त विजा कडकडतात. विजा कडकडत असताना उंच आपल्या घराच्या छतावर जाऊन उभं राहायचं नाही. विजा कडकडत असताना मोबाईल टावरला हात लावून उभा राहत जाऊ नका. मोबाईल टावरवर देखील वीज पडते. मोबाईल टावरवर कशामुळे पडते, कारण की तिथं आर्थिंग दिलेले असतात आणि आर्थिंग द्यायला लोखंड वर गेल्याच्या नंतर त्याच्यावर खेचले जाते आणि ते आर्थिंग तिथं विद्युत कंडक्टर लावल्यामुळे ती जमिनीमध्ये जाते. फक्त जर तिथं तुम्ही हात लावलेला असेल तर शॉर्ट बसतो. त्याच्यानंतर आणखीन एक सोपं सांगतो. असंच एक जणाचं शेड होतं बघा, हे स्वतःहून अनुभव. तर काय झालं, शेतकऱ्याच्या शेतात तिथं खत टाकलेला होता आणि ते पत्राला छिद्र पडलेलं होतं. विजा कडकडू लागले म्हणून त्यानं काय केलं, त्या पत्राला असा हात लावला बघा. तर त्याला वीज वगैरे कडकडले की त्याला शॉर्ट बसलेला. म्हणजे अशा 3 जागेवर घटना घडल्या. म्हणजे आणखीन एक सांगतो, माझी ही लाईटची तार जोडत होते बघा एकदा, म्हणजे लहानपणी जवळपास 2004ची गोष्ट, तार तुटली होती आणि हे जोडू लागले आणि शेलोकडे विजेचा पाऊस चालू होता बघा. तर ते जे जोडणार होते का, तर त्या तारीला सुद्धा शॉर्ट बसू लागला. म्हणजे इतका पॉवर आहे. त्याच्या व्यतिरिक्त आणखीन एक सांगतो, आमच्या घरी सोलर प्लेट आहे बघा, सौर ऊर्जा प्लेट आहे बरं का.
तर आमच्या खेड्यामध्ये लाईट नसते. लाईट नसल्यामुळं काय होतं डिस्चार्ज होतं. डिस्चार्ज झाल्याच्यानंतर काय झालं, पहाटे रात्री 2 वाजता एकीकडून नांदेडकडून पाऊस आला. विजेच्या कडकडाचा पाऊस आला. पाऊस आलं की लगेच आमचं इन्व्हर्टर सुरू झालं. मग सारख्या रात्रभर विजा चालू होत्या. आमचं इन्व्हर्टर त्या नुसत्या विजेवर चाललं. म्हणजे इतका पॉवर त्याच्यामध्ये. म्हणजे हे स्वतः आखो दे का हाल स्वतः बघितलेलं हे. सर मी आता आहे ना थोडंसं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागानुसार तुम्हाला विचारतो की पुढच्या 2 महिन्याचा पाऊस कसा असेल. म्हणजे समजा मराठवाड्यात कसा असेल, समजा मराठवाड्यातील परभणी असेल, नांदेड असेल, संभाजीनगर असेल, या जिल्ह्यामध्ये कसा पाऊस राहणार आहे. आता हे जून महिन्यानं मी म्हणलो होतो ना यावेळेस सर्वसाधारण पाऊस पडणार आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात शेतकरी सोयाबीन पेरायलेले दिसतील. माझा जानेवारीपासून अंदाज आहे. कधी जानेवारी महिन्यामध्ये अंदाज दिला होता. जुलैमध्ये म्हणलं होतं राहिलेल्या उरलेल्या शेतकऱ्याच्या पेरण्या 10 जुलै ते 15 मध्ये होऊन जातील. जुलैमध्ये पाऊस जास्त पडणार आहे. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पडेल. आणि 2 नोव्हेंबरला मात्र थंडी येणार आहे. 2 नोव्हेंबरला थंडीचं वातावरण. आणि दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये 22 फेब्रुवारी ते 10 मार्च गारपीट होते. हे शेतकऱ्यांनी लिहून ठेवायचं. ओके सर, आता पश्चिम महाराष्ट्रात कसा पाऊस राहील. पश्चिम महाराष्ट्रात सांगायचं झालं तर आता ना कोकणात सांगतो की कोकणात सरी तर चालूच राहणार आहे. ते पण कुठं पाऊस राहणार आहे. तिकडे सातारा त्याची बॉर्डर सांगतो. तिकडे सातारा, इकडं पुणे, इकडं म्हणजे ओझरचा गणपती, इकडं सिन्नर आणि तिकडं कळवण, नाशिक हे पट्टा मात्र कंटिन्यू आता पाऊस चालूच राहणार. ते काय उघडणारच नाही. सरी सुरूच राहणार. म्हणून यंदा त्यांना खूप पाऊस पडणार आहे. त्यांचं द्राक्ष पीक जरा यावेळेस जरा धोक्यातच आहे. विदर्भात कसं असेल. विदर्भात आता ना म्हणजे आता हे 24 तारखेलानं म्हणजे हे 22 जून 23 आणि 24 तारखेलानं 2025 ह्या विदर्भातमध्ये पाऊस येणार आहे. म्हणजे 24-25 पर्यंत थोडा सरी पडणार आहे. भाग बदलत पडणार आहे. सर्वदूर पडणार नाही. त्याच्यानंतरनं 27 तारखेच्या मात्र 27 जून ते 5 जुलैच्या दरम्यान जे पाऊस येईल का ते मात्र विदर्भात जास्त पडणार. ओके. आता सर आहे ना म्हणजे जे आता आपण बघू शकतो सोयाबीन कापूस लोकांनी लावल्यात, पण याच्यानंतरचे जे रब्बीचे पिकं असतील त्यांचं कसं आहे. नाही कारण की हे आणखीन का खरा पाऊस सुरू झाला नव्हता. पण या चांगले की तुम्ही बघा ते कापूस आहे बघा 27 जूनचा आहे बघा. चांगला मोठा इथे कापूस आहे. कोरडवचा कापूस 27 जूनचा कापूस आहे. म्हणजे मी म्हणलो होतं हे माझं शेत म्हणजे शेजारीच आहे. जे शेजारी त्याचं शेत आहे त्याला म्हणलं होतं मी तिकडे होतो म्हणलं लावून टाक. तर ते 27 जूनचा कापूस आहे कोरडव. सर थोडं कापसाबद्दलची माहिती द्या तुम्ही. कसं पेरणी केली आहे काय. तर हे आमच्या शेजाऱ्यानं कापूस कोरडव मध्ये लावलं 27 मेला लावलेला आहे. ओके. म्हणजे त्याला मी म्हणलो ते म्हणलं होतं पाऊस पडणार आहे लावू का. तर मी त्याला डायरेक्ट लाव म्हणलो होतो. तर त्यानं डेअरिंग करून लावलेला आहे. त्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे म्हणून ह्यानं 4चं अंतर केलेलं आहे. तर हे कापूस होतं. तर कापूस करत असताना शेतकऱ्याला सांगतो की कोरडवाहू शेती करत असताना शेतकऱ्यांनी काय करायचं. कोरडवाहू शेतीमध्ये 3x1 कापूस लावायला पाहिजे. 3x1 कापूस लावल्याच्या नंतर काय होतं झाडाची संख्या जवळपास 1 एकरमध्ये 3 बॅग बसतात. आणि तुम्हाला सांगतो जगाच्या पाठीवर कोणत्याही कापसाच्या झाडाला 22 पासून 42 बोंड लागतात. हे जे म्हणतात ना इतके 100 बोंड 200 बोंड लागले हे सगळं खोटं असतं. तर तुम्हाला सांगतो की कोणत्याही कापसाच्या झाडाला एवढा जरी झाला तर त्याला 40 बोंड लागतात. आणि 3x1 कापूस केला आणि 3x1 कापूस केला आणि त्या 3x1 मध्ये जर तुम्हाला 20 बोंड लागले तर तुम्हाला 15 क्विंटलचं आवरेज होतं. तर शेतकऱ्याला सुरुवातीला कापसाचं नियोजन करत असताना सांगतो 3x1 कापूस करायचा तर शेतकऱ्याने सुरुवातीला नांगरटी करायला नाही पाहिजे. जे नांगरटी करतील त्याचा कापूस फुटत नाही. म्हणजे कापसाला असे जमीन गच्च लागते. म्हणून हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं. पण शेतकरी काय करतात बऱ्याच ठिकाणी बघितलं तर शेतकरी कापूस करायचा असला ती जमीन नांगरतात. आणि माझी सगळ्याला विनंती आहे भविष्यात देखील तुम्ही कोणतं पीक करायचं असलं तर नांगरत जाऊ नका. नांगरल्याच्या नंतर काय असतं ही जी जमीन आहे ही जी सुपीकता आहे तुम्ही 1 फूट जर खोल केलं तर ही सुपीकता जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब सगळा खाली जातो. वरील निसतं चोपण येतं. त्याच्यामुळे तुमची जमीन पिकत नाही. तुम्ही बघा पूर्वी काय करायचे लोक काळीच्या जमिनी नांगरत नव्हते. फक्त नांगराचे कुठले माळा काढल्या नांगराचे तण होतात म्हणून पहिली गोष्ट ती लक्षायची. कापसामध्ये अंतर कमी करत असताना 3x1 केल्याच्या नंतर 1 एकरमध्ये जवळपास 14,000 झाडं बसतात. आणि पुन्हा पेरणी करत असताना काय करायचं आपण ज्यावेळेस असं रेघाट्या ओढतो ना त्यावेळेस खताचं नियोजन केलं पाहिजे. म्हणजे काय करायचं कोणताही खत द्यायचा 12-32-16 DAP किंवा 10-26 कोणताही एखादा मिश्र खतातला खत द्यायचा 20-0-13 कोणता असा खत द्यायचा. आणि रेगटीला मात्र खत द्यायचा. कारण की तुम्हाला सांगतं सुरुवातीला खत दिल्याच्या नंतर काय होतं की कोणताही समजा झाडाची मुळी गाईचं वासरू आणि मातेचं झाडाच्या मुळीला जर जन्मताना जर स्फुरत नाही भेटलं तर ते कुपोषित राहते. गाईच्या वासराला जन्माला कवळं दूध नाही भेटलं
की ते कुपोषित राहते, उठतच नाही. मातेच्या बाळाला जर जन्माला कवळं दूध नाही भेटलं की ते कुपोषित राहतंय. म्हणून कोणत्याही पिकाला ना बेसल डोस पाहिजे, म्हणजे सुरुवातीला खत दिलेला पाहिजे. त्याच्यानंतर खत हे द्यायला सगळ्या गोष्टी केल्या. त्याच्यानंतर शेतकरी काय करतात, कापूस लावल्याच्या नंतर ज्यावेळेस निंदणी करतात, खुरपण म्हणतात, कोणी निंदणी, 2 पानावर कापूस आला की त्याला काय करायचं, निंदणी करून घ्यायची, खुरपण करून घ्यायचं. कारण की काय होतं, खुरपण करीत असताना त्या बाया काय करतात, इथून असं खुरपत राहतात, तर ही जमीन इथं ही पायानं तुडवल्या जाते. ही तुडवल्या गेल्यामुळे काय होतं, ही कापूस उठतो. म्हणून ते सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी कोणाला सांगत नाही. वाटल्यास मी आज देखील व्हिडिओमध्ये सांगितलं की शेतकऱ्यांना तुम्ही काय करा, शेतात जा, असं हे करून बघा, आणि तिथले झाड बघा किती वाढलेले दिसतात. मग हे काय होतं, इथं तुडवलेले जाते. मग हे लक्षात द्यायचं. त्याच्यानंतर कापसामध्ये तुम्हाला एक सांगतो की रोग कीड कसं ओळखायचं. जर पाऊस जर कमी झाला, समजा कापूस एवढाला वाढला, कमरा इतका वाढला, आणि पावसानं अचानक ओढ दिली, तर कापसाचे हे जे पानं आहेत ना, हे असे खाली बघतात की समजायचं त्या कापसा मावा आला, हे म्हणजे त्याच्याहून कळतं. आणि ह्या कापसाच्या पानानं समजा जास्त पाऊस काळ झाला की कापसाचे पानं काय करतात, आकाशाकडे असे वळी बघतात की समजा त्याच्यावर थ्रिप्स आला, म्हणून हे सगळ्यांना फुलकिडे किंवा थ्रिप्स आला लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर काय करायचं, ज्यावेळेस हे कापूस असं दाटल्या जातो, दाटल्याच्यानंतर पांढरी माशी येते, मग त्यावेळेस काय करायचं, पांढऱ्या माशीचं औषध मारायचं. म्हणजे हे आणि मवा आल्याच्यानंतर मव्याचं असं केल्याच्यानंतर चांगला उतार येतो. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही शेवटपर्यंत हा पॉडकास्ट पाहिला. आज आपल्यासोबत होते पंजाबराव डक सर. धन्यवाद सर, तुम्ही वेळ काढून आम्हाला टाईम दिला आणि आपण हा पॉडकास्ट केला. तुम्ही साध्या भाषेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला माहिती दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.